एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या आईशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं ही अक्कल तू मला शिकवायची नाहीस. मुळात आई या विषयावर काहीही बोलायचा तुला अधिकारच नाही. सो यू जस्ट शट अप. घना माई तू बोलवलंस का मला? तू बोलवलंस की असं टेन्शन येतं का मला? म्हणजे काहीतरी माझी चूक झाली का काय असं मला. बस काय म्हणजे माऊला पण मी म्हंटल की माई बोलवते म्हणजे नक्कीच काहीतरी गहन विषयावर चर्चा माझ्याशी तिला करायची असेल. आणि मी म्हणलं चर्चा त्या पिठाच्या गिरणीसारखं आहे रे तुझं. सतत शब्द आपले पीठ घेऊन बसा 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 बाहेर पडत असतात. अरे काम माझं आणि तू तुझं काय? हा तोंडाचा पट्टा आपला सुरू. मी कुठे बोलतो? मी कधीतरी एखादं. हे बघ आपल्या शामरावाचा वाढदिवस जवळ आला नाही का? अगं तू काय सांगतेस मला? मी एवढं वाढदिवसाच्या प्लॅनिंग केलं ना तू बघतच बसशील. म्हणजे मी काय ठरवलं की राधाला आपल्या टीम मध्ये घ्यायचं आणि एकदा का राधा आपल्या टीम मध्ये आली की अशी जंगी पार्टी करायची. मुकाट्यानं गप्प बस. हाताची घडी तोंडाला कुलूप. मी काय सांगते ते मुकाट्यानं ऐक. अरे माझी अशी इच्छा होती शामरावच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिद्धिविनायकाला 21 मोदकाचा प्रसाद व्हायचा. आपला शामराव नवसाचा. आता सगळं सुरळीत पार पडलंय. त्याचे लग्नही झाले. माझी अशी इच्छा होती त्या निमित्तानं सिद्धिविनायकाचं दर्शन होईल रे. आपल्या घरात मोदकाचा घाटही घातला जाईल. सुरेख उकडीचे मोदक, आत नारळाचं सारण. अरे गणपती बाप्पाच काय घरातले सगळे अगदी खुश होतील. हो की नाही? पाणी सुटलं की नाही तोंडाला? बोल आता बोल. अगं मोदक म्हणजे राडच करू मी तर 21 मोदक आणि तू काही काळजीच करू नको. सिद्धिविनायकाला न्यायची जबाबदारी माझी. हो हो आणि ते सरप्राईजची पार्टीची जबाबदारी तुझी. तू आता बघतच राहा. असलं सेलिब्रेशन करून आपण जबरी सिद्धिविनायक पार्टी असं दणदणीत करणार. आणि म्हणजे आणि तू भाऊ माऊ आहे ना. चुप. हे बघ बोलणं कमी तयारी जास्त. समजलं? जा. बोलणं कमी तयारी जास्त. सुप्रियाला सांगून ठेवलेलं बर. अरे आई तुम्ही आहात अजून? जरा आवरते. ऑफिसला जायची थोडी गडबड चालली आहे ना माझी. त्यामुळे थोडीशी घाईत आहे. राधा म्हणजे आवर तू पण इथे मी जरा
थांबले तर चालेल ना? चालेल नाही असं काय विचारताय तुम्ही? मला कळतंय राधा, घना बोलला ते खूप लागलं ना तुला. नाही घनश्याम मला बोलला ना त्याचं एवढं काही नाही वाटलं खरं तर मला, पण तो तुम्हाला असं फटकन बोलून गेला ना त्यामुळे कसं तरी वाटत. त्याला ना किंमत नाहीये, त्याला कळूच शकत नाही. म्हणजे ज्या माणसाला स्वतःची आई नसते ना त्याला माझी आई गेली ना तेव्हा मी खूप लहान होते. मला खूप आठवण यायची सतत आईची, खूप वाईट वाटायचं. पण नंतर म्हणजे मला हळूहळू सवय झाली, कळायला लागलं की आयुष्यात अशा गोष्टी घडत जातात. सुरुवातीला आपण हसलो तरी पाप आहे असं वाटायचं, पण नंतर वाटलं की नाही, असे चांगले वाईट प्रसंग घडत जातील आयुष्यात. मी काही विसरून गेले हळूहळू. म्हणजे माझे पप्पा अजूनही आईच्या फोटोशी बोलतात तसं काही नाहीये माझं. पण असं फटकन कोणीतरी काहीतरी बोलून गेलं ना की मग मला जाणवतं की मी असं कधीच नाही ना म्हणू शकणार की ही माझी आई आहे, माझ्या आईशी कसं वागायचं ते मी ठरवीन. मी या घरात आले नाही, आपण एकमेकांशी खूप बोलतो ना, आपण खूप गोष्टी शेअर करतो. मला खूप छान वाटतं तुमच्या बरोबर असताना. मला हळूहळू असं वाटायला लागलं की माझा हक्कच आहे तुमच्यावर. पण हे चुकीचं आहे, मला माहिती आहे. नाही ग, हे मुळीच चुकीचं नाहीये. तुझा हक्क आहे माझ्यावर, मी आईच आहे तुझी. अगं खरंच तू चांगलं खडसावून सांगितलं पाहिजेस घनाला की ही माझी सुद्धा आई आहे म्हणून. मी तुला एक सांगते, माझं नवं लग्न झालं होतं तेव्हा माझं आणि यांचं सुद्धा एकदा असं खूप मोठं भांडण झालं. म्हणजे अगदी कडाक्याचं भांडण झालं. लहान होते ना तेव्हा, म्हणजे काही कळायचं नाही ग. तर हे सुद्धा रागाच्या भरात एकदम म्हणाले की तू तुझ्या घरी निघून जा म्हणून. मी आपली लागले रडायला. तेव्हा माईंनी मला समजावलं. त्या मला काय म्हणाल्या माहितीये, म्हणाल्या की सगळे लोक असं म्हणतात की लग्न झाल्यावर मुलीच्या नशिबी किती त्रास, म्हणजे तिचं माहेर सुटतं, तिला सासरी जाऊन राहावं लागतं, तिची माणसं दुरावतात. पण असं काही नसतंच. म्हणजे मुलीच मुलांपेक्षा जास्त भाग्यवान असतात. मी म्हटलं कसं काय? तर म्हणाल्या मुलीचं माहेर कधी सुटत नाहीच आणि सासर सुद्धा ती आपलंसं करते. म्हणजे तिला 2-2 घरं असतात आणि 2-2 आई वडील असतात. मला म्हणाल्या तुला कधी कोणी म्हणलं ना की तुझ्या घरी परत जा, तर त्यांना सांगायचं अगदी ठणकावून की हे माझंच घर आहे म्हणून. तसंच तू सांगणाला, हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहे, माझा त्या सगळ्यांवर अधिकार आहे. काही काळजी करू नको, मी चांगली रागवते घनाला. नाही आई, तुम्ही घनश्यामला नका ओरडू, कारण तो थोडासा अपसेट होता त्यामुळे झाला असेल. अपसेट का ग, काय झालंय? ते हैदराबादच्या इंटरव्ह्यूचं कळलं ना त्याला, हं. सिलेक्शन नाही झालं त्याचं. हो, अगं बरं झालं की मग.
देवच पावला म्हणायचा. मी योग्य वेळीच केला की शिरा. आई पण घनश्याम काही नाही होत ग. हा म्हणजे थोडा अस्वस्थ असेल तो, पण काही नाही. बाहेर गेला ना की पाणीपुरी खाईल, शेवपुरी खाईल की होईल सगळं ठीक. आता नेहमीच आहे त्याचं हे. हो आता येईल ना परत तेव्हा अगदी नॉर्मल झालेलं असेल बघ. तू काही काळजी करू नकोस. खरंच नाही झालं त्याचं सिलेक्शन? नाही झालं. तू आवर, शिरा खाऊन जा. हं? गंगा, यमू, हो राधावेनी बोल. हे घे, खेळ. खेळूया ना. तू काय करणार, बॅटिंग की बॉलिंग? मी काय नाही करणार. मग कशाला म्हणालीस खेळ म्हणून? अरे मी तुम्हाला दोघांना खेळायचं म्हणाले. पण आता मी कॅरम खेळतोय, त्यात बॉल नाही लागत. अरे चो, हा बॉल कोणाचा आहे? माझा आहे. हाय हाय. हाय, कोण आहेस तू? हा चिंटू, माझा बेस्ट फ्रेंड. माझाही बेस्ट फ्रेंड आहे. हो, माझा पण बेस्ट फ्रेंड आहे. खूप जुना मित्र दिसतोय तुमचा. हो, रोज सकाळी भेटतो आम्ही. हो. अच्छा अच्छा अच्छा, तू चिंटू होय. बरंच ऐकून आहे तुझ्याबद्दल. खूप खोड्या करतोस ना तू. जोशी काकू सांगत होते मला. हा, मी मुद्दामून नाही करत, ते आपोआप होतं. हा. राधा ताई पटकन बॉल दे ना. राजू, पप्पू, मिनी, बगळ्या सगळे वाट बघत असतील. बापरे, ही भूतावळ कोण आहे सगळी? तेव्हा नाही, ते माझे मित्र आहेत. जाम भारी आहेत. तुम्ही या ना, सगळ्यांशी ओळख होईल. तू, घना दादा, यमुना, गंगा सगळे या. आपण धम्माल करूया. वाव, आम्ही नक्की येऊ तुला भेटायला. प्रॉमिस. प्रॉमिस. ओके, बाय बाय. सॉरी, बाय बाय. थँक्यू. आपण जाऊ ना त्याच्याकडे. नक्की जाऊया. चल, बाय बाय. बाय. चिंटू, अगं बाई, राधा आलीस का ऑफिसातून? घना तुझ्या सोबतच होता ना? नाही, आत्ताच आलाय, आत गेलाय. अगं बाई, हो का? अगं दिवसभर मी फोन लावत होते, फोन बंदच होता त्याचा. मला थोडी काळजी वाटली ग. सकाळी असा चिडून गेला होता ना. आता कसा आहे, बरा आहे मूड त्याचा? नाही अजून. म्हणजे अजून चिडचिड चालूच आहे त्याची. काय मी त्याला दुपारी लंच ब्रेक मध्ये फोन केला होता उगाचच. तर आधी फोनच घेतला नाही. मग फोन घेतला तर म्हणाला की मी सिनेमाला जाऊन बसलो एकटाच. मागे मोठे मोठे आवाज येत होते. माझा फोन गेला म्हणून बाहेर आला, मग परत आतच गेला नाही. चिडचिड करत होता. काय त्यांनी ना ते हैदराबादच्या इंटरव्ह्यूचं खूप मनाला लावून घेतलंय. अगं दरवेळेच आहे त्याचं हे. तू त्याला असं कधी पाहिला नाहीस ना, म्हणून तुला वाटतं. मला माहितीये ना, चिडला की काय घर सोडून गायब काय होतो, एवढी चिडचिड करतो. अगं मागच्या वेळेला तर इतका नर्वस झाला ना, 2 दिवस खोलीत कोंडूनच घेतलं स्वतःला. फोन बिन सगळा बंद करून टाकला. अगदी हो, कुणी काही बोलायचं नाही. माझ्याशीचा डोक्याला हात लावून आपला विचार करत बसलेला असायचा. गंगा त्याला विचारायला गेला काहीतरी, तर असा उचलला त्याला आणि बाहेर कॉटवर आणून आदळला. दांडकर म्हणाला मला कुणी त्रास द्यायचा नाहीये म्हणून. असं वागला होता घनश्याम? आणि जर तुमच्या लेखी माझ्या पॅशनला, माझ्या स्वप्नांना काही किंमत नसेल ना, तर मग माझ्या लेखी पण तुम्हाला कोणाला काहीही किंमत नाहीये. लग्न करून फसलोय मी एकतर.
एका लग्नाची दुसरी गोष्ट एका लग्नाची दुसरी गोष्ट गंगा त्याला विचारायला गेला काहीतरी तर असा उचलला त्याला आणि बाहेर कॉटवर आणून आदळला. दांडकर म्हणाला मला कुणी त्रास द्यायचा नाहीये म्हणून. असं वागला होता घनश्याम? अगं म्हणजे नेहमी नाही काय ग असा वागत तो. अमेरिकेचं खूळ आहे ना त्याच्या डोक्यात, त्याच्या पायी हे असलं सगळं करतो तो. हे बरं राधा, तुला जरा सांभाळून घ्यावं लागेल. पण ऐकेल तो तुझं, बायकोचं नक्की ऐकेल. आई पण किती चिडचिड करतोय तो, कसं समजवणार आहे मी त्याला? तू काही बोलायला जाऊच नकोस. तुला त्याने नुसतं पाहिलं ना तरी तो शांत होईल बघ. आणि त्याला बघून मी चिडले म्हणजे? काय नाही, काय नाही. तो चिडणार नाही असं वागायचा मी प्रयत्न करेन. राधा, आता घना तुझी जबाबदारी आणि तू घनाची जबाबदारी, हो की नाही? तुम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळायचं, समजून घ्यायचं. अगं तसा खूप गोड आहे ग तो, कधी कधी असा वागतो. आई मी पण वागते कधी कधी अशी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हाय, काय मग किती पाणीपुऱ्या उडवल्यास? अरे स्ट्रेस रिलीज करायला खूप चांगला उपाय आहे हा पाणीपुऱ्या खाणे. माझी एक मैत्रीण करायची रे असं, फक्त नंतर ना तिला तंबू शिवणाऱ्या माणसाकडून कपडे शिवून घ्यायला लागले. मला प्लीज माझ्या जाडेपणावरनं टोमणे मारू नकोस प्लीज. किती चिडतोयस घनश्याम? किती आदवा तदवा बोललास मला, किती भांडलास विनाकारण माझ्याशी, तरी पण मी आले चोमड्यासारखी तुझ्याशी बोलायला. मी नारळ घेऊन नव्हतो आलो ना तुझ्या मागे, तुला वाटलं म्हणून तू आलीस. ओके, माझं चुकलं. आय एम सॉरी. मी मूर्ख आहे. तू इथे नव्हतास तेव्हाच माझं ठरलं होतं की असल्या विषयावर तुझ्याशी बोलायचं नाही, पण तरीही मी तुझ्याशी बोलले. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि मुळात का बोलायचं अशा विषयावर तुझ्याशी? या माणसाला एवढी सुद्धा मॅच्युरिटी नाहीये, स्वतः पलीकडे दुसरं जग नाहीये. का बोलायचं अशा माणसाशी? राधा शट अप या, फॉर गॉड सेक वाटेल ते बोलतेस तू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या लोकांचं स्वतःचं जग सिक्युअर असतं ना, ते ढवळाढवळ करतात दुसऱ्याच्या जगात. एका लग्नाची दुसरी गोष्ट एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या लोकांचं स्वतःचं जग सिक्युअर असतं ना, ते ढवळाढवळ करतात दुसऱ्याच्या जगात. माझं तसं नाहीये. माझ्या स्वतःच्या जगालाच तडा गेला. असं नाहीये घनश्याम, असं नसतं. स्वतः पलीकडे आजूबाजूच्या जगात जरा बघ, म्हणजे तुला वाटेल की तुझे प्रॉब्लेम्स हे इतरांपेक्षा कदाचित छोटे असतील. गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या असू शकतात. तुला एकदाही विचारावं असं वाटलं नाही ना की मी इथून गेल्यानंतर इथे काय काय झालं, तुम्ही सगळे कसे आहात? ती कुहू 17 वेळा दादू दादू करून माझ्या पुढे मागे का नसते, तिला काहीतरी सांगायचं असेल, काही विचारावं असं वाटलं नाही. आई कशी आहे, बाबा कसे आहेत, तू कशी आहेस राधा, म्हटलं काही विचारावं असं वाटलेलं नाही तुला. फक्त अमेरिका अमेरिका अमेरिका. हो, अमेरिका अमेरिका आणि अमेरिकाच. कारण अमेरिका माझी पॅशन आहे, माझं स्वप्न आहे.
आणि जर तुमच्या लेखी माझ्या पॅशनला, माझ्या स्वप्नांना काही किंमत नसेल ना, तर मग माझ्या लेखी पण तुम्हाला कोणाला काहीही किंमत नाहीये. लग्न करून फसलोय मी एकतर. काय म्हणालास तू घनश्याम? मी असं म्हणालो की हे लग्न करून फसलोय मी. लग्नाचा काय संबंध आहे इथे? लग्नाचा संबंध असा आहे राधा की आपण दोघांनी या अंडरस्टँडिंगवर लग्न केलं होतं की माझं अमेरिकेला जायचं ठरलं की आपण दोघांनी डिवोर्स घ्यायचा. आता जर मी अमेरिकेला गेलोच नाही तर माझी गोची झाली ना. मी अडकलो तुझ्या बरोबर. तुला अशी भीती वाटते का घनश्याम की मी तुझ्या प्रेमात पडून तुला अडकवून ठेवेन? राधा, मला जर तुझ्यापासून डिवोर्स हवा असेल आणि जर मी अमेरिकेला जाणार नसीन तर मला काहीतरी दुसरं ठोस कारण पाहिजे डिवोर्स साठी, जे माझ्याकडे नाहीये. म्हणजे मी फसलो ना. आय एम स्टक विथ यू फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. तुला माझ्या इथे असण्याचा एवढा त्रास होतोय का घनश्याम? तसं असेल ना तर तुला आत्ताच सांगते, तू घाबरू नकोस प्लीज. मी 6 महिन्यांनी इथे राहणार नाहीच आहे. मी आत्ताही इथे राहणार नाहीये. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.